त्यांना सांगतो, आम्ही सोलापूरच्या सगळ्या भागातून, त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क मोठं आहे। आमचे सोलापूरचे सगळे आमदार ताकदीने कामाला लागलेत, कार्यकर्ते ताकदीने कामाला लागलेले आहेत। समोरच्यांना भाड्याने लोक आणून त्या ठिकाणी सोशल मीडियावर कमेंट करायला लोक बसवावं लागतात। ही कार्यकर्त्यांची ताकद भारतीय जनता पार्टीकडे आहे, आपण पाहिलं आहे। त्यामुळं माझं त्याच्यामध्ये सरळ आहे की ते कुठलीही गोष्ट त्यांनी केली तर आम्ही मोदीजींच्या कामावर निवडणूक लढवतो आहे। ते कुठल्याही रस्त्याने गेले म्हणजे माझं चॅलेंज आहे की समोरच्या उमेदवाराच्या दारातला रस्ता मोदी सरकारने केलेला आहे। त्यांना जे आता भविष्यात समांतर पाईपलाईनमधून जे पाणी येणार आहे ते पाईपलाईन मोदीजींनी योजना आणली म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या नळाला घरात पाणी येणारं सुद्धा मोदी सरकारमुळे येणार आहे। त्यामुळे ही निवडणूक विकासावर लढवूया आणि समोरच्या उमेदवाराला, समोरच्या काँग्रेसच्या नेत्यांना मी स्पष्ट सांगतो तुम्ही ज्या मुद्द्यावर म्हणाल त्या मुद्द्यावरती भाजपाचा कार्यकर्ता निवडणूक लढवायला तयार आहे। माझं ओपन चॅलेंज आहे की आम्ही मोदीजींनी जे काम केलं आहे, मोदीजींनी जो विकास केला आहे त्या विकासाच्या जोरावरच निवडणूक लढवणार। तुम्ही अधोगतीचा, सोलापूरला नेलेल्या अधोगतीचा हिशोब द्यावाच लागेल।